चोकाक येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी हेरले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी मनमानी कारभार करत असून शासन निर्णयाविरोधात जाऊन महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असतात। ही बाब गंभीर असून यामुळे आरोग्य सेवा कोलमडत आहे। त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिले होते। या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हेरले या ठिकाणी सोमवारी सकाळी भेट देत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। यावेळी केंद्रात घडत असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला। केंद्रातील आरोग्य कर्मचारी आणि या केंद्राअंतर्गत येणाऱ्या रुकडी आरोग्य पथकातील कर्मचारी हे आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचं निदर्शनास आलं। तर प्राथमिक आरोग्य अधिकारी धनंजय महाडिक हे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्यास राहणे बंधनकारक असून देखील ते राहत नसल्याचं निदर्शनास आलं। येथील आरोग्य केंद्रात येत असणाऱ्या रुग्णांचे केस पेपर करण्याचे काम आशा वर्कर करीत असल्याचं निदर्शनास आलं आहे। तर कर्मचारी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असल्याचंही निदर्शनास आलं। दरम्यान येथील आरोग्य अधिकारी केंद्रात एक दिवस आड तर काही कर्मचारी हे वेळेनंतर कित्येक तास उशिरा कामावर येतात असं नागरिकांच्या चर्चा होती। या चर्चेची दखल लोकप्रतिनिधींनी घेत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रास कधीही अचानक भेट देऊन पुराव्यासह सखोल चौकशी करण्यात येईल असं सांगण्यात आलं। दरम्यान यापुढे आरोग्य केंद्रातील कोणत्याही तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत। खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे तेवढा निधी दिला जाईल, मात्र कर्मचाऱ्यांनी कामात कसूर केल्यास आणि हलगर्जीपणा केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे सदस्य आतिश शिंगे आणि पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी यावेळी दिला। यावेळी रुकडी बौद्ध समाजाचे अध्यक्ष पप्पू कांबळे, सूरज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जनप्रवास लाईव्हसाठी हातकणंगलेहून मनीष कुलकर्णी।